आजची सुनावणी जी होती ती सुनावणी आरोपी नंबर 2 जे आहेत हे आपले विष्णू चाटे त्यांचं डिस्चार्ज अर्जाची सुनावणी यापूर्वी झाली होती। त्याचा आदेशाकरता आणि आरोपी नंबर 3 ते 7 यांच्यातर्फे डिस्चार्ज अर्ज दाखल होता त्याच्या सुनावणीकरता होती। ती सुनावणी आज पूर्ण झालेली आहे आणि त्या आदेशाकरता पुढील तारीख दिलेली आहे। मात्र यामध्ये वाल्मिक कराड यांच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भामध्ये काय नेमकं केलं गेलं आणि त्याचबरोबर विष्णू चाटे यांच्या जी दोषमुक्तीचा अर्ज आहे त्याच्यावरती नेमकं मान्य न्यायालयाने काय सांगितलं आणि या 2 ऑर्डर कधीपर्यंत येतील, कशा स्वरूपाच्या? आता जे संपत्ती जप्तीचा सरकारी पक्षातर्फे दाखल केलेला आहे वाल्मिक कराड यांचा संपत्तीबाबतचा अर्ज जो आहे आणि वाल्मिक कराड यांच्यातर्फे आम्ही जे काही संपत्ती जप्ती त्यांनी बँक खाती वगैरे गोठवलेले आहेत त्याच्याकरता दिलेला अर्ज याचे युक्तिवाद दोन्हीचे पूर्ण झालेत, पण त्याच्यावरचा आदेश अर्ज अद्याप झालेला नाही। त्याचा आदेशाकरता देखील पुढील तारीख दिलेली आहे। आणि जे यामध्ये आजची जी नेमकी आरोपी नंबर 3 ते 7 जे पाटील वकील साहेब आहेत यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि तो युक्तिवाद करण्यानंतर आत्ता ते आदेशाकरता प्रलंबित पुढची तारीख दिली आहे 24/9।